रावल्या, आत्ताशी विवाह संस्थेत नाव नोंदवलंय, लग्न ठरलेलं नाहीये. लय उडू नका. आता आयुष्यभर उडायचंच आहे त्याला, म्हणून नाव नोंदवलंय त्यांनी उदय. चले गाणे. सक्त लोंडा म्हणून प्रसिद्ध झालास. कोणी पोरगी पटत नाही म्हणून लग्नासाठी नाव नोंदवायला आला. आता पुढं काय? पुढचा विचार करायची सवय नाही मला. मग सवय बदल बाबा. हळू, इस्त्री मोडन माझी. हेच बदल. एवढा वेळ नाही माझ्याकडे. आता लग्न करून प्रत्येक वर्षी एक पोरगा पैदा करायचा आहे. चला तुंबेश मित्रमंडळ या इकडे. असा पगार किती रे तुझा? खोट्या डिग्र्या घेऊन मोठा झालास. उद्या कोणीतरी नवीन परदेशातून शिकून येईल, तो मोठा होईल. मग असलेच सगळे नवे जुने संपून प्रत्येक पोरीच्या मनात मीच टिकणार. पोरीच्या मनात फक्त सरकारी नोकरीवालेच टिकतात. मी माझ्या होणाऱ्या बायकोला सरकार म्हणणार, त्यामुळे मी सरकारी नोकर आहे असंच समजा. अरे एवढीच हाऊस होती ना लग्न करायची, तर मग चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या सवयी लावून करायचं होतं ना लग्न. विवाह संस्थेत नाव नोंदवून असं काय उखाडलंस रे? चले चल चल. चांगलं शिक्षण घ्यायला 15 वर्ष लागतात. चांगल्या सवयी लागायला चांगले मित्र लागतात. मला किती करावं लागलं असतं चांगुलपणा. चले चल चल. नवरदेव साला. कडू साहेब, तुम्ही बोलताय गोड. तुमची पण पोरगी आली असेल की वयात लग्नाच्या?